नमस्कार मित्रांनो, प्रवीण उटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, कालच आपला लाईव्हमध्ये आपण सर्व काही गोष्टी सांगितल्या की बाबा मुंबईचा सुरक्षा रक्षकांना प्रश्न पडला की पगारवाढ कधी होते आणि महाराष्ट्रातल्या इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुद्धा सुरक्षा रक्षकांना प्रश्नचिन्ह आहे की पगारवाढ कधी कधी पगारवाढ. तरी अंतिम ही सूचना निवेदन जे आहे ते आज जाहीर झाले. कशा पद्धतीने काय आहे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटनाची घंटा आहे त्याला प्रेस करा. आणि हो, हे यूट्यूबमध्ये आहे आणि फेसबुकमध्ये सुद्धा आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. चला तर जाऊया आपल्या या विषय मित्रांनो, सुरक्षा रक्षकांना पगारवाढ. आता प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष जे आहेत ते जाहीर करत आहेत. परंतु धुळे जिल्हा, धुळे नंदुरबारमध्ये असं आहे की गेले 5 वर्ष त्या ठिकाणी जी पगारवाढ आहे ती पगारवाढ झालेली नाही. त्या ठिकाणी अजूनपर्यंत आता कशात काय राहिले माहिती नाही. जे काही संघटना प्रतिनिधी असतील त्यांनी त्वरित तिथल्या संघटना प्रतिनिधी आपल्या त्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष असतील त्यांना जाहीर सांगा की जाहीर सूचना काढा की बाबा मुंबईमध्ये झालं आहे, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, इथं सर्व नाशिकमध्ये सगळीकडे चालू आहे, तर तुम्ही का पाठीमागं राहिलात. कारण त्यांनी मध्यंतरी प्रस्ताव हा मंत्रालयापर्यंत पाठवला होता कामगार मंत्री महोदयांच्याकडे आणि तिथून सुद्धा आले की तुमच्या स्तरावरती सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष त्या स्तरावरती मंडळानंच तो निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांनी तिथेच तो निर्णय घ्यायचा. आता कशा पद्धतीने काय आणि ते जे काय ते सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष असतील ते घेतीलच. आपण जाऊया मुंबईमधले सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सानपाडा. काय बाबा, ही जाहीर सूचना पण आहे आणि याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं कमीत कमी पगारवाढ आणि जास्तीत जास्त. आता ही सूचना ना पूर्णतः आपल्या जे काही संकेतस्थळ आहे आपलं म्हणजे WWSGB आहे सिक्युरिटी गार्ड बोर्ड, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते पाहायला मिळेल. पेपरमध्ये सुद्धा बातम्या आल्या, आपण व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती सगळीकडे पाहत असाल. तरीही आजच आलेले हे जी सूचना आहे ती, आणि म्हणूनच आपण कालच सांगितलं होतं की बाबा हे अशा पद्धतीने असेल. परंतु जो काही आकडा असतो तो कधी सांगायचा नाही, कारण जोपर्यंत जाहीर होत नाही, हे शासनाच्या नियमावल्या सगळ्या काही गोष्टी त्याचं पालन आपण करायचं असतं. कारण जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत जाहीर करणं हे योग्य नाही, कोणीही करू नये ते, जर कोणाला माहिती असेल तर. आता सुरक्षा रक्षक मंडळानं बघा, तुम्हाला थोडक्यात हे वाचून दाखवतो म्हणजे थोडंसं समजेल, संपूर्णतः वाचून दाखवतो. सुरक्षा रक्षक मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षकांना वेतन दर वाढमध्ये भत्तेमध्ये वाढ व सुधारणा करण्याबाबत हे जे आहे ते विषय. सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा नवी मुंबई मंडळातील कार्यरत आस्थापना मालक प्रतिनिधी सुरक्षा रक्षक संघटना यांना याद्वारे कळवण्यात येते की महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरी नियमन व कल्याण योजना 2002 खंड 30(2) मधील तरतुदीनुसार नोंदीत सुरक्षा रक्षकांच्या वेतनाचे दर व भत्ते वाढ सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. बरं का, प्रस्तावित आहे. आता मंडळाने योजनेच्या सदर तरतुदीनुसार नोंदीत सुरक्षा रक्षकांच्या वेतनाचे दर व भत्ते दिनांक 1 मे 2023 रोजी 3 कालावधीकरता निश्चित केले होते. सबब सुरक्षा रक्षकांच्या वेतन व भत्त्यामध्ये दिनांक 1 मे 2026 रोजी सुधारणा होणे अपेक्षित होते. सुरक्षा रक्षकांच्या विविध संघटनांनी दिलेल्या निवेदनानुसार मूळ वेतन व इतर भत्ते मिळून ₹4,000, कमीत कमी ₹4,000 ते ₹8,300, जास्तीत जास्त 8,300 इतकी वाढ करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. संघटनेमार्फत लेवीचे दरामध्ये वाढ करण्याबाबत मागणी करण्यात आलेली नाही. तसेच मंडळामार्फत लेवीच्या दरामध्ये कोणतीही वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. शासनाने किमान वेतन अधिनियमानुसार दरवर्षी जानेवारी व जुलै महिन्यात महागाई भत्ता विशेष भत्त्यात जाहीर केलेली वाढ मुख्य मालकाने मंडळास देणे बंधनकारक राहील. सुरक्षा रक्षकांच्या वेतनाचे दर व भत्ते यामध्ये सुधारणा होण्याबाबत आपण आपल्या सूचना, हरकती, निवेदने लिखित स्वरूपामध्ये दिनांक 16/6/2026 रोजी सायंकाळी 5 वाजता
मंडळाच्या कार्यालयात सादर करण्यात यावे ही विनंती. सद्यस्थिती मंडळाच्या नोंदीत सुरक्षा रक्षकांना मिळणारे वेतन व भत्त्याचे दर जे आत्ताचे जे आहेत ते तुम्हाला वेबसाईटवरती पाहायला मिळतील, अशी ही संपूर्णता आहे. काय आहे ही सूचना आहे, बरोबर आहे का. आता ही सूचना झाली बाबा. कालच आपण सांगितलं होतं की कमीत कमी आता बरेच सुरक्षा रक्षक म्हणून काय साहेब एवढं पगारवाढ असं तशी येते, आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे एकदम खुशीत आहेत, आनंदित आहेत. कमीत कमी 4,000 झाला पाहिजे, जास्तीत जास्त 8,300 झाला पाहिजे. ह्याच्यामध्ये आता सूचना हरकती आपल्या काय सूचना असतील तर आपण लिखित स्वरूपामध्ये मंडळाला कळवू शकता. जर मालक जे नोंदित मालक जे आहेत, आस्थापना आहेत, ते सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळाला कळवू शकतात की कशा पद्धतीने आहे. आणि मग सुरक्षा रक्षक मंडळ त्याच्यावरती एक जी रक्कम आहे ती रक्कम, आता त्याच्यामध्ये काय काय वाढ आहे तुमची, मूळ वेतन ज्याला आपण बेसिक म्हणतो, बेसिकमध्ये वाढ झाली पाहिजे. याच्या घर भाडं जे आहे त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. आपला कन्व्हेन्स जो ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये वाढ झाल्या पाहिजे. धुलाई भत्ता आहे त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. हे सगळ्या काय गोष्टी थोड्या थोड्याशा जर केल्या मित्रांनो, तर या संपूर्णतः आपण 4,000 आणि त्याच्यावरती जर काय रक्कम पकडली तर टोटली हे सर्व त्यामध्ये बसून येतं. म्हणजे सगळे जर भत्ते वगैरे जर पकडलं, आता तुम्ही सगळेजण म्हणत असाल की महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक साहेब मुंबईमध्ये एवढा, अरे ते गडचिरोलीमध्ये बघा, तिकडे नागपूरमध्ये बघा त्यांनी किती वाढ केली, बरोबर आहे की नाही. पुण्यामध्ये बघा 3,300चे, पुण्यामध्ये ते 4,000पर्यंत जे पुण्यामध्ये जे काय ते पण वाढ केलेले आहे. मग मुंबईमध्ये काय आहे तर मुंबईमध्ये महागाई जास्त आहे. मुंबईमध्ये जे राहणीमान आहे त्याच्या जे घर भाडं वगैरे असतं ते सर्वात जास्त आहे इथे. आणि ज्या कंपन्या आहेत त्या इंटरनॅशनल कंपन्या किंवा मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यासुद्धा तेवढं तुम्हाला जे काही पेमेंट असेल ते पेमेंट करण्याची जी काही कुवत आहे ती सुद्धा मुंबईमधल्या ज्या काही कंपन्या आहेत त्या आहेत. त्यामुळे ही जी पगारवाढ आहे ती पगारवाढ अशा रीतीने याच्या पद्धतीने ठेवलेली आहे. तर काही सुरक्षा रक्षक चिंतेतसुद्धा दिसले मला की साहेब एवढी पगारवाढ झाल्यानंतर मग ते काय आस्थापना, आता छोट्या मोठ्या ज्या काही आस्थापना असतील त्या काही सांगू शकत नाही. त्या आस्थापनाला परवडेल तर ते ठेवेल, आस्थापनाला नाही परवडलं तर ती सुरक्षा यंत्रणा नाही ठेवणार. म्हणजे अशा सगळ्या काय गोष्टी एकंदरीत आहेत. ही जी वाढ आहे आपली चांगली आहे, सगळं काय व्यवस्थित चाललं आहे. सगळं ज्या सुरक्षा रक्षकांच्या अपेक्षा त्या अपेक्षेनुसार आपण सर्व काय चाललो आहे. यामध्ये वेगळं असं काही नाही आहे. प्रत्येक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, आता पुण्यामध्ये घेतलं तर डायरेक्टली त्यांनी तो आकडा सांगितला, पण ह्याच्यामध्ये तसं नाही केलेलं. ह्याच्यामध्ये काय केलं आहे, वेगळ्या पद्धतीने ठेवलेलं आहे. कारण सर्वतः ज्या काही संघटना प्रतिनिधी आहेत त्या संघटना प्रतिनिधींनीसुद्धा तशी मागणी केलेली आहे की बेसिकमध्ये एवढी वाढ करावी, HRAमध्ये एवढी वाढ करावी, कन्व्हेन्समध्ये, वॉशिंगमध्ये एवढी वाढ त्याच्यामध्ये करावी आणि टोटल एवढी करावी त्याच्यामध्ये, असं संपूर्णतः चार्ट बनवून असा प्रत्येकाने दिला होता. प्रत्येकाने त्याच्यामध्ये जे काय ते आपल्या सूचना जे पत्राद्वारे कळवलं होतं की बाबा 6,000 पगारवाढ झाली पाहिजे, कोणी 8,000 पगारवाढ झाली पाहिजे, कोणी पर्सेंटेजमध्ये दिली होती, 20-30% पर्सेंटेजमध्ये पगारवाढ ही झाली पाहिजे होती. म्हणजे असे संपूर्णतः संघटना प्रतिनिधींनी त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. तीच मांडणी आता सुरक्षा रक्षक मंडळ ज्यावेळेस हे सर्व काय सूचना वगैरे येतील की त्याच्यामध्ये काय तुम्ही ठेवणार आहात. आता कंपनीला प्रश्न पडलात की बाबा हे एकदमच अशी रक्कम दिली, याच्यामध्ये आता काय करायला पाहिजे. तर टोटल जे आहे ते त्याच्यामध्ये मग मंडळ ठरवेल की बेसिकमध्ये किती ठेवायचे, HRAमध्ये किती ठेवायचे आणि कसं ठेवायचं. तर या सगळ्या काय गोष्टी मंडळाच्या आधिपत्याखाली आहेत. त्यामुळे मंडळच जे काय आहे ते फायनल त्याच्यामध्ये करणार आणि कंपनीलासुद्धा परवडलं पाहिजे, सुरक्षा रक्षकांनासुद्धा चांगला त्याचा फायदा झाला पाहिजे, पगारवाढ चांगली समाधानकारक झाली पाहिजे. सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब आपण यांना खरोखरच मानलं पाहिजे की बाबा रे एवढी आत्तापर्यंत तर कधीच झालेलं नाही. 2017मध्येच जे आहे ते 3200 रुपये पगारवाढ झाली होती 2017मध्ये आणि त्याच्यानंतर परत आपली झाली 2023मध्येच डायरेक्टली, ते पण अगदी 1600 रुपये झाले होते. आणि आत्ता कुठेही झालेली आहे ती चांगल्या पद्धतीनं आहे. जी बॅकलॉग पाठीमागचा होता तो सगळाच आपण भरून निघाला आहे. त्यामुळे हे चांगलं आहे. इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांनी याच्यामधून काहीतरी शिकलं पाहिजे आणि त्या ठिकाणी असणारे संघटना प्रतिनिधींनीसुद्धा वेळेवर त्या मंडळाला किंवा अध्यक्षांना सूचना आणि ते द्यायनास बाबा बाहेर पाडलं पाहिजे. सूचना सगळ्यांच्या आल्या पाहिजे तर फटाफट सगळीकडं पगारवाढ ही झाली पाहिजे. कुठं थांबता कामा नाही. प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही निर्णय घ्यायचा, त्यामुळे तुमच्या
ह्याच्यावरती निर्णय घेऊन तुमच्या आधिपत्याखाली तो पटपट जे आहे ते पगारवाढ थांबव. कारण कंपनी कोणी इरेज देत नाहीत. बऱ्याचशाच सुरक्षा रक्षकांचे आहे की साहेब आम्हाला तो इरेसच मिळाला नाही, कंपनीनं दिलेलंच नाही, किंवा जेव्हापासून वाढ केलेली आहे तेव्हापासूनच ती वाढ झालेली आहे किंवा तेव्हापासूनच दिलेली आहे असं संपूर्णतः येतं. म्हणूनच ही लवकरात लवकर जर झालं तर कंपनीलाही भार होणार नाही आणि आपल्यालाही सुरक्षा रक्षकाला म्हणायला बाबा नको की आम्हाला ते एवढे महिन्यापासून आमचा तो पगार थकीत आहे तो आम्हाला दिला पाहिजे आणि त्या कंपनीवरती पण सुद्धा अतिरिक्त भार येणार नाही. तर ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो. जाता जाता ही गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते मित्रांनो, किंवा आज सोमवारचा दिवस आहे, आनंदाचा वातावरण आहे. शिवशंभो. मला एक मागणी आहे माझी पंतप्रधान मोदीजींच्याकडे, आणि त्यांच्याकडे मागणी अशी आहे, बॉर्डरवरती आपले मराठी बटालियन ह्यांना थोडंसं हात मोकळे करा आणि हर हर महादेव याचा गजर होऊन जाऊ दे ना, जरा चान्स द्या ना आमच्या मराठी बटालियनना, ज्या ठिकाणी बॉर्डरवरती आहेत त्या ठिकाणी. ही साधक बाधकची मागणी माझी आहे. तुम्ही म्हणाल ह्या सगळ्यातून ही वेगळं काय, या वेगळ्याचा अनुभव तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये येईल. तुर्तास मित्रांनो थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.